सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 39 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता विजय आणि मंजू एका दिवसाची लोणावळा हनीमून ट्रिप करून परत निघाले. पण त्यांच्यात जे काही झालं ते सगळं त्यांची हनीमून नाईट सोडून झालं. आणि ज्या रात्रीची विजय इतकी प्रतीक्षा करत होता, जी रात्र त्याला खूप खास आणि मेमोरेबल बनवायची होती, ज्या रात्रीची त्यानं खूप तयारी केली होती, त्या रात्री मात्र दोघेही भांडण करून झोपले. पण आपलं दोघांच्याही समाधानासाठी आणि आपण हनीमूनला गेलो होतो हे इतरांना सांगण्यासाठी तरी आपण येथे आलो, यातच समाधान मानून ते दोघे परत निघाले. मग पुन्हा 6 ते 7 तासांचा प्रवास करायचा होता आणि आता ऊन खूप लागत होतं, डोळ्यांना सुद्धा त्रास होत होता. म्हणून एके ठिकाणी त्यानं दोघांसाठी ब्लॅक गॉगल विकत घेतले. गाडी जशी बोगद्यात शिरली तसं दोघांनाही काहीच दिसेना झालं आणि गाडी मात्र सुरूच होती. समोरून वाहन त्यांच्या दिशेनं येत होती. वाहन त्यांना पाठीमागून ओव्हरटेक करून जात होती आणि त्या दोघांना मात्र काहीच दिसत नव्हतं. सगळीकडे फक्त अंधार होता. आता दोघेही घाबरले आणि हे असं का झालं ते त्यांना कळतच नव्हतं. मग इकडे तिकडे बघण्याच्या नादात मंजूची नजर गॉगलच्या खालून वळली आणि तिला थोडा प्रकाश दिसला आणि मग तिच्या लक्षात आलं की आपल्या डोळ्यांवर गॉगल आहे आणि ती त्याला म्हणाली, "अहो सर, गॉगल काढा." आणि विजयने गॉगल काढला आणि म्हणाला, "हो रे, खरंच की आता आपण कशाला तरी धडकलो असतो पुढच्या वाहनाला वगैरे आणि आपलं काही खरं नव्हतं. नक्कीच आपला ॲक्सिडेंट झाला असता." तशी मंजू खूप घाबरली आणि ती खूप गंभीर झाली. त्याला गमावण्याच्या भीतीने तिनं त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर डोकं ठेवून शांत बसली. आज परत येताना तिनं ड्रेस घातला होता आणि तो मात्र कालच्याच कपड्यांवर होता. आणि तिला गप्प झालेली पाहून तो म्हणाला, "मंजू, काय झालं रे? अशी गप्प का झालीस?" ती तशीच शांत आवाजात म्हणाली, "काही नाही." तो म्हणाला, "काही नाही तर बोलत का नाहीस? बोल ना, काय झालं?" आता तो तिने काहीतरी सांगितल्याशिवाय गप्प बसणारच नव्हता. सतत खोदून खोदून विचारणार आणि मनासारखं उत्तर मिळेपर्यंत तो गप्प बसत नाही, हे आता तिला माहीत झालं होतं. ती म्हणाले ना, काही नाही, फक्त शांत बसू द्या. आणि आता तिच्या आवाजात कमालीची शांतता होती. खरंच आता काही झालं असतं तर, असं तिला वाटलं. मग त्यानं लगेच गाडी बाजूला घेतली आणि म्हणाला, "आता बोल, काय झालं?" तिला आता ते वाक्य पुन्हा उच्चारण्याची सुद्धा भीती वाटत होती. जर खरंच काही झालं असतं, ॲक्सिडेंट वगैरे, तर त्यामध्ये आम्ही दोघेही गेलो असतो तर ठीक, पण तो गेला असता आणि मी राहिले असते तर माझं काय झालं असतं त्याच्याशिवाय? मी गेले असते आणि तो राहिला असता तर त्याचं काय झालं असतं माझ्याशिवाय? असा विचार करूनच तिला घाबरायला झालं होतं. आणि बोलू की नको बोलू? आपण कशाला बोला? खरंच आपले शब्द खरे झाले तर, अशी तिला भीती वाटत होती. 6 मे ते 23 मे या 17 दिवसांच्या कालावधीत ते दोघे किती जवळ आले होते. इतके जवळ आले होते की आता एकमेकांशिवाय जगू शकत नव्हते. एकमेकांचा प्राण झाले होते आणि आपलं अस्तित्व त्याच्याशिवाय काहीच नाही हे तिला समजून चुकलं. आणि ते दोघे एकमेकांना आपलं सर्वस्व मानत होते. आता ती खूप इमोशनल झाली होती आणि तिला काहीच बोलायचं नव्हतं, फक्त शांत राहायचं होतं. पण तो तिला सारखा डिवचायचा, "सांग ना, काय झालं? होय रे, बोल ना." अशी त्याची जबरदस्ती सुरू झाली आणि ती थोडीशी चिडून म्हणाले ना, काही नाही, तुमच्यावर नाही चिडले मी, चला गुपचूप." तिचा पडलेला चेहरा पाहून तो म्हणाला, "मंजू, तुला म्हणालो ना मी, कालचं सेलिब्रेशन उद्या करूया. आणि तुला समजावून सांगितलं ना सगळं मी. जोपर्यंत तुझं DED कंप्लीट होत नाही तोपर्यंत या तारखेला आपल्याला फिजिकल लॉस आपला ठरलेला आहे. तूही त्याची सवय करून दे. एखादा दिवस नाही केलं म्हणून फरक पडत नाही. रोज रोज जेवण करावं असं काही असतं का?" असं तो मिश्किलपणे म्हणाला. आणि ती वैतागून म्हणाली, "चला गुपचूप, काहीही बोलू नका. मी माझ्या मनाची तयारी केली आहे." तो म्हणाला, "मनाची तयारी केलीस म्हणजे कुठपर्यंत केलीस? फक्त आजच्या दिवसाची की एका महिन्याची?" ती म्हणाली, "1 वर्षाची."
आता 1 वर्ष तुम्ही माझ्याजवळ येऊ नका, मी तुमच्याजवळ येणार नाही. आणि सॉरी 1 वर्ष नाही, अख्खं DED होईपर्यंत तुम्ही जवळच येऊ नका ना. आत्तापर्यंत 2 वेळा जे झालं ना ते झालं आपल्यात, कारण उगीचच प्रेग्नेन्सी राहिली तर काय करायचं, असा ती त्याला टोमणा मारत म्हणाली. तो हसला आणि म्हणाला, नक्की DED होईपर्यंत, म्हणजे 1.5-2 वर्ष जवळ यायचं नाही ना. हा तुझा फायनल डिसिजन आहे का. ती नाक फुगवून म्हणाली, हो. माणूस काय त्या वाचून मरत नाही. आतापर्यंत जगलो ना तसेच पुढेही जगू, आणि त्यानं पोट भरतं असंही काही नाही, असं मोठं तोंड घेऊन ती म्हणाली आणि गाडीवर बसायला निघाली. आणि त्याला आता तिचं खूप हसायला येत होतं. तो म्हणाला, आता हे सगळं माझ्याकडे बघून बोल की खरंच 1.5-2 वर्ष जवळ यायचं नाही. आणि आता तिने खूप रागात त्याच्या डोळ्यात डोळे घातले आणि मनात ठरवलं की आता तसंच म्हणायचं. पण झाला ना घोटाळा. त्याच्या मिश्किल डोळ्यात तिनं पाहिलं आणि ते डोळे तिला खूप काही सांगत होते. त्याची ती खट्याळ नजर तिला काही बोलूच देईना. आणि आता ती चक्क लाजून हसायलाच लागली. सगळा राग गेला ना पळून. आणि पुन्हा त्याचा तिला नकोसा असणारा बोरिंग आग्रह सुरू झाला. होय रे, सांग ना माझ्या डोळ्यात बघून, खरंच राहशील का 1.5-2 वर्ष माझ्याशिवाय. बोल ना. आणि किती मोठ्या बाता करतेस ग. तोंडाला येईल ते बडबडतेस की देवानं तोंड दिलंय म्हणून आपलं नुसतं भीष्म प्रतिज्ञा करत राहायची आणि म्हणायचं मी ह्याव करेन, मी त्याव करेन. आणि मग रात्री कोण रडत होतं, माझ्या इतक्या जवळ असून हवं ते मिळत नव्हतं म्हणून. किती त्रास करून घेतेस. मला तुम्ही पाहिजे, मला आत्ताच पाहिजे, मला काही सांगू नका, असं कोण म्हणत होतं, असं तो तिला चिडवत बोलत होता. आणि ती आणखीन हसत होती. तो म्हणाला, इथे 5 मिनटं तुला माझ्याशिवाय धीर धरवत नाही आणि फक्त 1.5-2 वर्ष जवळ येणार नाहीस, अशी प्रतिज्ञा करून बसलीच. पण मग घे माझी शपथ आणि कर प्रतिज्ञा. आणि आता ती कुठं बोलते तेव्हा नुसती गुपचूप बसून हसायला लागली आणि माघार घेत म्हणाली, गप्प बसा ना हो, आता नाही राहू शकत मी तुमच्याशिवाय. तुम्हाला माहीत आहे ना, म्हणून तुम्ही असं करताय माझ्यासोबत, मुद्दाम छळता ना. आणि लग्न जर नसताना केलं तर खरंच राहिले असते आणखीन 1.5-2 वर्ष. मला हे सगळं नव्हतं माहीत, कशाला माहीत करून दिलं. आणि विजय म्हणाला, म्हणजे तोंडाला रक्त लागलं नव्हतं तुझ्या तोपर्यंत काही वाटत नव्हतं ना. आणि आता जसं तोंडाला रक्त लागलं तसं मागे पुढे बघणं नाहीच, सतत ताव मारायचा, सकाळी दुपारी संध्याकाळी उभा आडवा कसाही हात मारायचा, हो की नाही. आणि काय म्हणालीस, DED नंतर लग्न करायचं होतं. मी आणखीन 1.5-2 वर्ष बिन लग्नाचं राहू का. मग काय अर्धी लाकडं मशानात गेल्यावर लग्न करू का. आणि जेव्हा तोंडात दात नसतील तेव्हा बायकोच्या तोंडात तोंड घालून काय उपयोग. तुला नुसती तोंडातनं जीभ फिरवावी लागेल, तेव्हा एकही दात नसणार माझ्या तोंडात. तशी ती खूप खळखळून हसायला लागली. मघाचं तिचं टेन्शन भीती सगळं पळून गेलं. आणि म्हणाली, काय हो तुम्ही पण काहीही बोलता. विजय म्हणाला, नाही तर काय, आधीच नोकरी करत बसलो, इतकी वर्ष लग्नाचं थांबलो, आणि लग्न झालं ते झालं, पुन्हा तुझे पिरियड आले आणि पुन्हा ही समविषम दिवसांची झंझट. पण इतक्या सगळ्या संकटांवर मात करून सुद्धा मी हॅप्पी आहे की नाही. माणसानं समाधानी असणं महत्त्वाचं असतं. आता तू माझीच आहेस, माझ्या आयुष्यात आहेस, मला आता कसलीच घाई नाही. पण जोपर्यंत लग्न होत नव्हतं तोपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. ती म्हणाली, घाई नाही म्हणता मग त्या रात्री का घाई केली. कोल्हापुरातच रात्रभर मला झोपू दिलं नाही. रात्रभर तुमची घुसफूस सुरू होती. तुम्हाला अगदी उत्सुकता होती माझी. आता नवरदेव होतो मी, तोही रीतसर घोडा लावलेला. आणि पहिल्यांदाच अशी सुंदर स्वर्गातल्या अप्सरेसारखी बायको जर मिळत असेल तर आगे क्या, हे बघायला नको. आणि तू कशाला घाबरली होतीस. तुला माहीत नाही का, डर के आगे जीत होती हे. आणि शेवटी जिंकलो ना मी. दिवस उगवायला झेंडा फडकवलाच.
तशी ती आता खूप हसायला लागली आणि म्हणाली, तुम्ही ना काहीही बोलता बरं का, आणि मी एक म्हणू का, विजयरावांचा विजय असो. तसं तोही खूप हसला आणि पुन्हा विजयराव म्हणाले, आता मुळाक्षराच्या बाहेरचं काय म्हणालो तूच सांग. आणि ती पुन्हा हसली. तिचं मंजूळ हसू जितकं ऐकावं तितकं त्याच्या कानाला गोड वाटायचं. एका झऱ्यासारखं खळखळ 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 असायची तिच्या हसण्यामध्ये. मग तो म्हणाला, मंजू मला खरं खरं सांग, तुला खरंच लग्न करायचंच नव्हतं का गं? ती म्हणाली, नव्हतं करायचं. तो म्हणाला, माझ्याशी नव्हतं करायचं की लग्नच करायचं नव्हतं? आणि ती बालिशपणे खरं खरं बोलत म्हणाली, खरं सांगू का, तुम्ही थोडे अकडू वाटला होता, मला नाही आवडला, आणि तुमच्या त्या जाड जाड मिशा नव्हत्या आवडल्या. आणि हे लग्न करायचं की नाही करायचं खरंच मला अजूनही नाही कळत हो काही. माझ्या वयाच्या मुलींची लग्न होऊन 2 मुलंसुद्धा झाली त्यांना. मग आता आपल्याला लग्न करायला लागेलच अशी मनाची तयारी होती माझ्या. आणि आता ते झालं आहे ना, ते झालं. तुम्ही माझ्या आयुष्यात आला ना, मग ते स्वीकारायचं असा माझा स्वभाव आहे. आणि मोकळ्या मनानं आपण जे स्वीकारतो ना, ते कधीही आणि कसंही असू द्या, त्यानं आयुष्य सुंदरच होतं. आणि तुम्ही म्हणताय ते खरं आहे. शेवटी समाधान ही खूप लाख मोलाची गोष्ट आहे. माणूस खूप धडपडतो, अगदी 100व्या पायरीपर्यंत जातो समाधान शोधत शोधत, आणि पहिल्या पायरीपासून 99व्या पायरीपर्यंत किती दुःख, कष्ट, ईर्ष्या, तुलना करत करत त्रासात प्रवास करतो. मग तेच समाधान जर पहिल्याच पायरीवर मानलं तर 100व्या पायरीपर्यंतचा प्रवास किती सुखाचा होईल ना हो. शेवटी आयुष्य 100 पायऱ्यांचंच मिळतं आपल्याला. मग ते कणत कणत जगायचं की गाणं म्हणत हे आपल्या हातात असतं. आणि त्यानं हे ऐकून तिच्याकडे फार थक्क होऊन पाहिलं आणि म्हणाला, मंजू अगं किती मोठी फिलॉसॉफी सांगितलीस तू आयुष्याची. मोठ्या मोठ्या लोकांनासुद्धा हे तत्त्वज्ञान सांगता येत नाही समाधानी आयुष्य जगण्याचं. आणि मला ते पटलं बरं का. मी उगीच तुला लहान समजतो, पण तुझ्याकडून घेण्यासारखं खूप काही आहे. आणि उगीच लग्नाचं थांबलो असं वाटलं. जशी मिळेल तशी काळी वेंद्री बायको करून बसलो असतो तर बरं झालं असतं ना गं. निदान इतकी वर्ष वाया नसती गेली प्रणयाची. पण तुला सांगू का, मी समाधानी आहे तुझी वाट पाहिल्यासारखा. तुझ्यासारखा मास्टरपीस माझ्या पदरात पडला, पण फार उशिरा. पण त्याचं काय आहे ना, तुला मोठी व्हायचं होतं म्हणून मला थांबावं लागलं, कारण तूच माझ्या आयुष्यात होतीस. ती आता त्याचं बोलणं ऐकून हरकून गेली. आता नवऱ्यानं स्वतःची स्तुती केलेली कुठल्या बायकोला आवडत नाही. आणि आता हळूच तिची सुळसुळीत ओढणी तिच्या छातीवरून खाली सरकली आणि तिनं उचलायच्या आधी त्यानंच उचलून ती व्यवस्थित खांद्यावर टाकली. आणि ती काहीतरी आठवत म्हणाली, मला सांगा, तेव्हा मकर संक्रांतीच्या वेळी तुम्ही मला बस स्टँडवर सोडायला आला होता तेव्हा तुमची नजर माझ्या छातीकडे होती की नाही, खरं खरं बोलायचं. विजय आता तोंड पकडून हसायला लागला आणि म्हणाला, म्हणजे तुला सगळं कळत होतं, समजत होतं माझी नजर तुला कळत होती ना, आणि तू सुद्धा माझ्याकडे चोरून चोरून बघत होतीस ना. ती म्हणाली, ते राहू द्या बाजूला, पण मला सगळं कळतं आणि तुमच्यासारख्या घाणेरड्या पुरुषांच्या नजरा तर लगेच कळतात. तो म्हणाला, मी घाणेरडा नाही, होणारी बायको होतीस तू माझी. इतर बायकांकडे कशाला बघीन मी, सांग बरं. आणि तू सुद्धा माझी होणारी बायको आहे म्हणून माझ्यासमोर थांबलीस की नाही. तुला मनसोक्त पाहणं माझा हक्क आहे. तेव्हा हात लावायचा नाही, पण बघण्याचा हक्क होता मला. पण आता मी तुला हात लावू शकतो, हो की नाही. हे बघ असा, असं म्हणून त्यानं तिच्या छातीला सेक्सी टच केला आणि ती दाबली आणि तिला पुन्हा कसं तरीच झालं. आणि तो म्हणाला, आणि जर तुझी परवानगी असती तर तिथंच एसटीतच तुला एक किस तरी केलाच असता. तशी ती पुन्हा तो फारच आखरीत बळल्यासारखं करत म्हणाली, अजिबात नाही, जातीकडे आधी लग्न मग सगळं. लग्न झाल्यावर मी तुम्हाला अडवलं आहे का कुठल्या गोष्टीला? नाही ना. मी लग्नाच्या आधी असं काही नाही करणार, समजलं.
आणि त्यानं तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, राहिलं नाही बोलत, लग्नाच्या आधीचे ते सोनेरी गुलाबी दिवस नव्हते माझ्या आयुष्यात, असं म्हणून मी त्या दिवसांवर पाणी सोडतो, मग तर झालं. ती म्हणाली, आणि आता मी तयार आहे, तर तुम्ही खूळ घेऊन बसलाय डोक्यात, आणि हो दे ना बाळ झालं तर, तुम्हाला बाळ नको का, का माझ्या बाळाचा बाबा व्हायचं नाही तुम्हाला. आणि त्यानं तर डोक्यावरच हात मारून घेतला आणि म्हणाला, येडी ठकी कुठली, अजून बाळ कसं होतं हे तरी माहीत आहे का आपल्याला. आणि निघाली मोठ्या मोठ्या बाता करायला, चल बस गाडीवर, असं म्हणून त्यानं गाडी स्टार्ट केली. आणि पुन्हा बोलत म्हणाला, मंजू, आपलं नातं अगदीच अनोळखी नाही बरं का. तुझ्या आईनं नंतर फार हुडका काढला बरं का. तुझी आई काही गप्प बसण्यातली आहे होय, अशी तशी परक्या पाहुण्यात मुलगी दिली नसती तिनं. आणि तू म्हणतेस की आणखीन डीएड होईपर्यंत लग्न करायचं थांबायचं. अगं बाई, तुझ्या आईनं लावून दिलं असतं दुसरीकडे तुझं लग्न, आणि मी बसलो असतो, कोणी बायको देता का बायको, असं म्हणत. ती आता हसली आणि म्हणाली, आता सांगा की आपण कसे पाहुणे लागतो एकमेकांचे. मग तो म्हणाला, तुझा जो मामा होता ना, सुपारी फोडताना पळून गेलेला चुलत मामा, त्याची सख्खी बहीण माझ्या भावकीतल्या चुलत्याला दिली आणि आत्महत्या केली म्हणा तिनं. असं सगळेच म्हणतात की नवऱ्याच्या जाचाला वैतागून तिनं आत्महत्या केली. पण तुला खरं सांगू का, आमचा वशाना खूप गरीब आहे गं. तो नव्हता तिला काही त्रास देत. तुझी ती मावशीच जरा वेडपट होती आणि सारखी डोकं डोकं पकडून बसायची आणि सारखं देवाला पाणी वाहत बसायची आणि डोकं पकडूनच डोकं करूनच मेली. मंजू म्हणाली, पण माझी आई म्हणते की तिला खूप मानसिकरित्या टॉर्चर केलं म्हणून तिचं डोकं दुखायचं. विजय म्हणाला, बरं सध्या ते जाऊ दे, मला सांगायचं होतं असं की तू लहानपणी आमच्या गावाला आली होतीस. मंजू लगेच म्हणाली, आमच्या का आपल्या, आता ते माझंही गाव आहे ना. तो म्हणाला, बरं बाई, तू चुकायची नाहीस कधी बोलताना. हां, तर तू लहानपणी आपल्या गावाला आली होतीस तेव्हा तू फक्त 3 महिन्याची होती आणि त्याच मावशीच्या लग्नाला तुझी आई तुला घेऊन आली होती, असं तुझी आईच म्हणाली. आणि तू ताणी होतीस, तू चड्डी पण घातली नव्हती आणि तुला मी पाहिलं आणि हीच आपली पहिली भेट होती, असं म्हणून तो खूप हसत होता. आणि तेव्हाच मी तुला असं विना चड्डीची पाहिली आणि तेव्हा माहीत असतं ना की तूच माझी बायको होणार आहेस, तर तुला सोडलीच नसती, तिथंच ठेवून घेतली असती, असं म्हणून तो एकटा खूप हसत होता. आणि तिनं आता त्याचे केस उपटले आणि म्हणाली, नालाई कुठले, जा तिकडे, काहीही बोलतात. मी बाळ होते ना तेव्हा, लाज नाही वाटत बाळाविषयी असं बोलायला. तो म्हणाला, अगं तू बाळ होतीस, पण मी कुठे बाळ होतो, मला तर सगळं कळत होतं, आणि बरं का फार छान दिसत होतीस, असं म्हणून पुन्हा हसला. आणि आता तेही त्याला आणखीन मारून मारून खूप हसत होती आणि तो नुसता हसत होता. आणि मग म्हणाला, मंजू हळू, नाहीतर गाडी पडेल हां. मग आता ती शांतच झाली. आणि आता इतकं सगळं बोलून, इतकं सगळं हसून खेळून झालं तरी माणसाच्या डोक्यातून तो विषय गेलाच नाही. आणि पुन्हा म्हणाला, होय रे मंजू, सांग ना, मगाशी का नाराज होतीस. आणि अरे देवा, तिने तर डोक्यावरच हात मारला आणि कसला हट्टी आणि एकाच विषयाला चिकटून बसणारा नवरा आहे हा, असं तिला वाटलं. मग तिनं जेव्हा त्याला सगळं सांगितलं तेव्हा कुठे बाबा शांत बसला. आणि तरीही पुन्हा सुरू झालं, नक्की हेच कारण होतं ना, नक्की दुसरं कारण नव्हतं ना, तू माझ्यापासून काही लपवत नाहीस ना. आणि आता ती जाम वैतागली त्याच्या CID चौकशीला. मग आता असाच मजा मस्तीचा, हसून एकमेकांवर रुसून प्रवास करत दोघेही कोल्हापुरात आले. त्यानं पुन्हा त्या दोघांचे सगळे फोटो बनवण्यासाठी टाकले. 2 दिवसांनी त्यांच्या लग्नाच्या फोटोंचा आणि लोणावळ्यामध्ये काढलेल्या फोटोंचा अल्बम बनवून द्यायला सांगितलं. लग्नाचं व्हिडिओ शूटिंग केलेलं कॅसेटसुद्धा तयार होतंच. आणि आता विजय अजयला फोन करून म्हणाला, भाऊ, आम्ही काही वेळापूर्वीच परत आलो आणि काळजी करू नका, सुखरूप आलो. आणि अजयने सुद्धा तिकडून थोडी चौकशी केली, लोणावळा कसा होता वगैरे. आणि हे सगळं ऐकलं की मनीषानं, आणि तिनं गोंधळ घालायला सुरुवात केली आणि म्हणाली, म्हणजे ते दोघे हनीमूनसाठी गेले होते की काय, तेही लोणावळ्याला. आणि मला तर सांगण्यात आलं की
ती तिच्या कॉलेजचं सबमिशन काहीतरी करण्यासाठी गेली कोल्हापूरला पुन्हा. म्हणजे तुम्ही सगळे माझ्याशी खोटं बोलला. आणि तिची किती हौस चालली आहे, माझी काहीच हौस होत नाही म्हणून आदळ आपट करायला लागली आणि स्वयंपाक न बनवता तशीच झोपली. आता विजय आणि मंजूचंसुद्धा जेवण झालं. आज तो तिला त्याच्या मेसमध्ये जेवायला घेऊन गेला, सगळ्यांची ओळख करून दिली. मग 9 ते 12 असं नाईट पिक्चरला जाऊया असं त्यानं ठरवलं. कारण रूमवर राहिलं असतो तर काही ना काही दोघंच झालं असतं आणि 12च्या आत त्याला काहीच करायचं नव्हतं. जेव्हा 12 होऊन जातील तेव्हा ते काहीतरी करणार होते. आणि आता दोघेही त्या अंधारात पिक्चरला बसले आणि पिक्चर लागला होता विवाह. आणि जसा पिक्चर सुरू झाला तसे त्याचे हात वळवळ करायला लागले. आता यांचा पिक्चर तर सुरू झाला आणि पिक्चर बघताना जी गंमत झाली त्याचा पिक्चर आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. थँक्यू.